चुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. पण दशक 11वा बघतोय, त्यातला समास 9वा आणि 10वा आज आपण बघणार आहोत. म्हणजे आज आपला दशक 11वा, ज्याला भीम दशक असं म्हटलं होतं, तो दशक पूर्ण होईल. मागच्या वेळी आपण बघितलं ते अंतरात्मा म्हणजे काय. तो खरा देव आहे असं समर्थ म्हणतात. अंतरात्मा म्हणजे खरा देव आहे. तो पिंडातला जो अंतरात्मा आहे तोच विश्वामध्ये आहे. तो विश्वामध्ये विश्वात्मा म्हणून आहे, जगामध्ये जगदात्मा म्हणून आहे. अशी त्याची वेगवेगळी नावं असली तरी मुळात तो अंतरात्माच आहे. अर्थात समर्थाने त्याला खरा देव आता एकदा म्हटलेला आहे ओवीमध्ये कुठेतरी, की हा खरा देव आहे. पण समर्थांचा थोरला देव वेगळा आहे. थोरला देव म्हणजे परब्रह्म. याला त्यांनी खरा देव म्हटलंय. खरा देव म्हणण्यामागचं कारण, याला आपण जाणलं पाहिजे, याला आपण ओळखलं पाहिजे. पहावे आपणासी आपण यानावं ज्ञान असं जे म्हटलं जातं, तो आपल्यातला अंतरात्मा आपण ओळखला पाहिजे. त्याला एकदा ओळखलं की बाकी सगळं ओळखणं सोपं जातं. मग त्या थोरल्या देवापर्यंत जाता येतं. आपण प्रतिमांची पूजा करतो, ती सुद्धा अंतरात्म्याला पोहोचते. वेगवेगळे आपण चत्वार देव त्याच्यामध्ये बघतोच, की प्रतिमांची देव म्हणजे घरातल्या देवांची जी पूजा करतो ती सुद्धा आपल्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचते. एखाद्या देवाला छान नटवलं, सजवलं, आरती केली की आपलं मन प्रसन्न होतं की नाही. आणि आपलं मन जे प्रसन्न होतं म्हणजे आपला अंतरात्मा प्रसन्न होतो. जीवभूते शिवपूजा असं जे म्हटलं जातं. शिवभावे जीवपूजा जी केली जाते, ती जर म्हटलं तर ती सामाजिक दृष्टिकोनातनं, समाजाच्या दृष्टिकोनातनं, राजकारण म्हणजे समर्थांचं, त्या दृष्टिकोनातनं ती केली जाते. त्यावेळेला ती सुद्धा अंतरात्म्याला पोचते. आपण एखादं छान कार्य केलं की आपल्याला आनंद मिळतो. हा आनंद आपल्याला मिळतो म्हणजे आपल्या अंतरात्मा तृप्त झालेला असतो. हा अंतरात्मा जो आहे तो म्हणजे शुद्ध जाणीव आहे. मूळ माया ज्याला आपण म्हटलं जातं, परब्रह्माची मूळ माया, परब्रह्माच्या 4 देहांमधली जी मूळ माया आहे, शेवटचा देह, 8वा देह, ती जी मूळ माया आहे ती सुद्धा जर आपण बघितली तर शुद्ध जाणीव आहे. स्पंदन आहे म्हणून चंचलत्व आहे, ती शुद्ध जाणीव आहे. तशी आपल्या आतमध्ये सुद्धा जीवाने जोपर्यंत बांधून ठेवलेला आहे, देहाने जोपर्यंत त्याला गुंडाळून ठेवलेला आहे, तोपर्यंत तो चंचल तर आहेच आहे. पण नंतर सुद्धा अंतरात्मा आपण जर विचार केला तर तो चंचलच आहे. चंचल कसा आहे तर तो सुद्धा स्पंदन रूपाने आपल्यामध्ये आहे. तो आहे म्हणून सगळं आहे. अशा पद्धतीने अंतरात्म्याबद्दल त्यांनी सांगितलं. आणि हे सगळं सांगत असताना ही शुद्ध जाणीव पार करून मग आपल्याला जाणीव नेणीव रूपी परब्रह्मापर्यंत जावं लागतं, असं त्यांनी पुढे आपल्याला सांगितलेलं आहे. हा उपदेश निरूपण नावाचा समास 25व्यांचा. ते इथे त्यांनी असं सांगितले की खरं म्हटलं तर माणूस देहाच्या संगतीमधनं दृश्यातून सुखदुःख उपभोगत असतो. देहाच्या संगतीने सुख दुःख उपभोगतो. हे आपण आता पहिल्यापासून पाहिलेलं आहे. हा आपला अनुभव आहे. आपल्याला बऱ्याच वेळा काही अनुकूल परिस्थितीमध्ये आपल्याला आनंद होतो, तसंच प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला दुःख होतं. या सगळ्या गोष्टी आपण याच्या पूर्वी बघितलेल्या आहेत. हा जन्मभर देहाच्या संगतीने राहतो. जो जीव आहे हा जन्मभर देहाच्या संगतीनेच राहतो. देहाच्या संगतीने राहत असल्यामुळे कर्मयोनी आहे, त्याला कर्म करावं लागतं. पण हे कुठपर्यंत, जोपर्यंत आत्मा देह धारण करतो तोपर्यंत तो सगळं करू शकतो.
मग हा आत्मा देह धारण करतो म्हणजे काय? तो जेव्हा देह धारण करतो तेव्हा आपला जन्म होतो. नुसता जन्म आत्म्याने घेतला असं होत नाही, त्याला काहीतरी धारण करावं लागतं. रई आणि प्राण यांचं रूपक उपनिषदामध्ये केलेलं आहे. तशा पद्धतीने आत्मा देह धारण करतो तेव्हा आपला जन्म होतो. आणि त्याचा मृत्यू कधी होतो? तो जेव्हा बाहेर पडतो तेव्हा मृत्यू होतो. इतकं साधं गणित हे आहे की तो आपल्यामध्ये स्थित होतो, देह धारण करतो तेव्हा जन्म घेतो, आणि तो जेव्हा जातो तेव्हा आपला मृत्यू होतो, आणि सर्व कर्म आपली तिथेच थांबतात. त्यामुळे आपण जर अल्फाबेट्स पाहिले तर त्याच्यामध्ये सुद्धा बी, बी म्हणजे बर्थ, आणि डी म्हणजे डेथ. बी म्हणजे बर्थ, डी म्हणजे डेथ डेथ, पण त्याच्यामध्ये सी आहे ना. चॉईस आपला आहे कसं जगायचं ते. त्यामुळे जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये सी जो आहे तो चॉईस आपला आहे, की आपण हसत हसत जगायचं का रडत रडत जगायचं, ते आपल्या हातात आहे. आणि त्यामुळे कर्म तर करावं लागतं, कारण कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून त्यांनी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलंय, आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडिले व्यंग, तरी प्रत्यवाय घडे श्रीराम, म्हणून कर्म आरंभले, काही एक सांग घडले, जेथे जेथे अंतर पडले, तेथे हरिस्मरण करावे श्रीराम. कर्म केल्याखेरीज माणसाला गत्यंतर नाही. हे कर्म सर्वच करतात, सगळ्यांना करावंच लागतात, पण सर्वसाधारण कर्म केल्याने काही हित होत नाही. आत्महित कशात आहे हे पाहून कर्म करावी. आणि मनुष्याची ही कर्मयोनी आहे, त्यामुळे त्याला कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे, चॉईस आहे. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे कर्म कोणतं करायचं ह्याचा चॉईस त्याला दिलेला आहे. त्यामुळे सतत कर्म केलं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे. आणि अर्थात समर्थ सुद्धा कर्माचे पुरस्कर्ते आहेत, चांगल्या कर्माचे पुरस्कर्ते आहेत. म्हणून ते नेहमी म्हणतात, रिकामा जाऊ नये दीक्षण, आळसे आळस करावा. असे कितीतरी आपल्याला दासबोधामध्ये पाहायला मिळतील, की उगीच आळस करत बसू नका, काही ना काहीतरी कार्य करा. मनुष्य योनी आहे, कर्म करणारच आहे. काही नाही म्हटलं तर तो स्वस्थ बसू शकत नाही, कारण त्याला काही ना काहीतरी करायची सवयच आहे. पण चुकीचे कर्म केलं तर त्याचं फळही आपल्याला भोगावंच लागतं. मग चांगलंच कर्म करावं, नाही का? सत्कर्म करावं. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. जिथे कुठे कर्म करताना अडचण येईल तिथे भगवंताला हाक मारावी, हरिस्मरण करावे, भगवंताची आठवण करावी, असं समर्थ सांगतात. आपोआपच आपल्याला मार्ग मिळतो. ही अर्थात भगवंतावरती श्रद्धा आणि निष्ठा असणं आवश्यक आहे. नुसतंच भगवंताला हाक मारलं की भगवंत येत नाही, त्याच्यासाठी श्रद्धा आणि निष्ठा दोन्ही गोष्टी असाव्या लागतात. आणि त्यामुळे आपल्याला भगवंताची आठवण झाली की तो आपलं विघ्न दूर करतो. आपण जेव्हा सत्कर्म करतो तेव्हा मुळामध्ये त्या परब्रह्म परमेश्वराला किंवा देवाला आपण म्हणूया, देवाचा अधिष्ठान तिथे ठेवायला पाहिजे. भगवंताचं अधिष्ठान ठेवूनच कर्म करायला सुरुवात करायची आपल्याकडे पद्धत आहे. म्हणजे होणारं कर्म हे सत्कर्म होतं, आणि सत्कर्म होताना त्याच्यामध्ये विघ्न येत नाही. म्हणून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा करून एखाद्या कार्याला आपण सुरुवात करतो. मग ते कौटुंबिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, कोणतंही असो, हे त्याला एक नमन करून सांगितलं जातं की मी चांगलं कर्म करतोय. अर्थात चांगल्या कर्मालाच अधिष्ठान ठेवलं जातं असं म्हणतात. अर्थात चोर सुद्धा जर अधिष्ठान ठेवत असतील तर काही कल्पना नाही, पण ते कर्म सत्कर्म नाही हे आपल्याला नक्की माहितीये. त्यामुळे त्याला भगवंत मदत करेलच अशी गॅरंटी नाही. पण जे सत्कर्म आहे तिथे भगवंत नक्की असतो असं समर्थ आपल्याला सांगतात. आणि त्यामुळे सत्कर्म करत राहा, आळसामध्ये वेळ वाया घालवू नका. जे जे कार्य करण्याची गरज नाहीये त्याच्यामध्ये वेळ घालवू नका. थोडाफार वेळ इकडे इकडे आपल्याला करावासा वाटतो, तो करायला हरकत नाही, कारण चेंज ऑफ वर्क असं आपण म्हणतो त्याप्रमाणे करायला हरकत नाही. मग हा परमेश्वर आहे तरी कसा? तर त्याच्याबद्दल ते म्हणतात, 24 नामी सहस्र नामी, अनंत नामी तो अनामी,
तो कैसा आहे अंतर्यामी विवेके ओळखावा श्रीराम. 24 नामे. संध्येमध्ये आपण बघितलं तर 24 नावं असतात. ही संध्या लोक करतात त्यांना माहितीये. आणि विठ्ठलाच्या बाबतीत तर असं म्हणतात 24 नामाहून वेगळा, त्याचं आणखीन वेगळंच नाव, तो अनामी आहे. त्याला नाम नाहीच आहे खरं म्हणजे. आपण आपल्यासाठी नामरूप देतो, सगुण भक्ती करण्याच्या दृष्टिकोनातून नामरूप देत असतो. त्यामुळे ते नामरूप आपण त्याला दिलेलं असतं. अनंतनामी विष्णू सहस्रनामामध्ये सहस्रनामी येतो. म्हणजे सहस्रनामांचं आपण वर्णन करतो, विष्णू सहस्रनाम घेतो त्यावेळेला. पण तो कैसा आहे अंतर्यामी विवेके ओळखावा. नुसतं त्याच्या नामरूपावरती जाऊ नका. नामरूप आपल्याला आवश्यक आहेच. नामरूप आपल्याला आवश्यक आहे, कारण आपल्याला सगुणाच्या आधारानेच निर्गुणाकडे जायचंय. पण नुसतं त्याच्यामध्ये रमून जाऊ नका. तर मुळामध्ये त्या नामरूपाच्या पलीकडे असलेलं त्याचं जे सच्चिदानंद स्वरूप आहे, ते निर्गुण निराकार जे रूप आहे, त्याला विवेकाने ओळखायला सुरुवात करा. हळूहळू सगुणाच्या आधाराचा म्हणजे जो आपण आतापर्यंत आधार घेतला होता, त्या मागचं तत्व बघायला सुरुवात करा. नामरूप तर आहेच आहे, पण नामरूपाने सुद्धा तो शुद्ध स्वरूपातच आहे. शुद्ध स्वरूपातच आहे. पण नामरूप जरी त्याला असलं तरी ते थोडस त्याला शबलत्व आपण देतो, त्याला सगुणात आणण्याकरता. पण नामरूपातीत जो आहे तो मात्र निर्गुण परब्रह्म आहे. परमार्थ साधून अंतरात्म्याला, परमात्म्याला, म्हणजे अंतरात्माही आहे, तो आपल्या आत सुद्धा आहेच, अंश रूपाने आहे असं आपण म्हणतो, पण तो आहेच आहे आपल्यामध्ये. त्या अंतरात्म्याला, त्या परमात्म्याला, नामरूपाकडे पलीकडे असणाऱ्या परब्रह्म स्वरूपाला जाणण्यासाठी आत्मज्ञान प्राप्त करायला लागतं, असा उपदेश समर्थ आपल्याला करतात. पण ते करताना काय म्हणतात? नाना देवांच्या प्रतिमा, नाना देवांच्या नाना प्रतिमा, लोक पूजती धरून प्रेमा, ज्याचा प्रतिमा तो परमात्मा. कैसा आहे श्रीराम, कैसा परमात्मा परमेश्वर, बरा ओळखावा पाहोन विचार, तरीच पाविजे पार भ्रमसागराचा श्रीराम. आपण ही चत्वार देव पाहिलेले आहेत. याच्या पूर्वी आपण विचार केलेला आहे. सगुण साकार जे आहे ते प्रतिमा देव आहे, जे आपण घरामध्ये वेगवेगळे देव ठेवतो, प्रतिमा करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा, काही दगडाच्या आहेत, काही पितळ्याच्या आहेत, काही सोन्याच्या आहेत, चांदीच्या आहेत. या सगळ्या सगुण साकार प्रतिमा आहेत, त्या आपल्याला दिसतात. आपण त्याच्या प्रतिमांची पूजा करतो. परमात्माला जाणण्यासाठी निरनिराळ्या देवांच्या प्रतिमा करतो. आणि मग नंतर जो येतो तो सगुण निराकार देव, ज्याला अवतार देव असं म्हटलंय, त्याची चरित्र आपण गायन करायला सुरुवात करतो. त्याचा त्यांनी काय काय पराक्रम केलेत ते आपण ओळखायला सुरुवात करतो. त्याचं भजन पूजन करतो. तो देव कसा आहे याचं जाणण्याचा प्रयत्न त्याच्या चरित्रावरनं आपण करत असतो. आणि मग निर्गुण निराकार असे जे देव आहेत, ज्याला आपण ब्रह्मा विष्णू महेश असं म्हटलं होतं, ते जे निर्गुण साकार असलेले देव, म्हणजे त्यांच्या मूर्ती आमच्यासाठी तयार केलेत, आम्हाला कळावं म्हणून. खरं त्या मूर्ती नाहीत, त्या शक्ती आहेत, असं सगळं आपण यापूर्वी विचार केलेला आहे. तसंच अंतरात्मा हा सुद्धा तसाच आहे. तो जेव्हा शरीरामध्ये असतो आणि सुखदुःख उपभोगतो, त्यावेळेला त्याला आम्ही जीवात्मा म्हणतो. तोच अंतरात्मा आहे खरं म्हणजे. पण ज्या वेळेला तो साक्षी रूपाने बघायला सुरुवात करतो, तर आपली साधना परिपूर्ण व्हायला लागते. घरात असो, बाहेर असो, दारात असो, घरात कुठेही असो, आपण प्रत्येकाकडे साक्षी रूपाने पाहतो. ही साक्षी रूपाने पाहायची ज्या वेळेला आपल्याला सवय होते, घरात चाललेले सगळे व्यवहार चालू असतात, कार्यक्रम चालू असतात, आनंदी आनंद चालू असतो, कधी दुःखाचे प्रसंग येतात, पण या सगळीकडे आपल्याला साक्षी रूपाने पाहता आलं पाहिजे. त्या सगळ्याचा आनंद घ्यायचाच आहे, पण आनंद घेऊन सुद्धा त्यातनं अलिप्त राहता आलं पाहिजे. आणि ते अलिप्त राहणं जे आहे, हे आपल्याला अंतरात्म्याला पोचतं. त्यावेळेला अंतरात्मा साक्षी रूपाने राहायला सुरुवात करतो. हळूहळू त्याच्यात प्रगती होत नाही, आपल्यात प्रगती होते आणि आपली देहबुद्धी कमी व्हायला लागते. तसतसं आपल्याला अंतरात्मा एक देहबुद्धीच्या दृष्टिकोनातून आपण बघत नाही, जीवात्मा म्हणून बघत नाही, साक्षी रूपाने बघायला सुरुवात करतो. ही वेळ यायला बराच अवधी आहे, पण इतकं आपण निर्विकार निर्वृत्ती जेव्हा राहायला लागतो तेव्हा हे शक्य होतं. तेव्हा जो अंतरात्मा आहे
तो निर्गुण साकार असं त्याला म्हणता येत नाही. देहात आहे तोपर्यंत तो निर्गुण साकार आहे. चंचलत्व आहे, पण शुद्ध जाणीव आहे. तो शुद्ध जाणीवेपर्यंत जेव्हा जातो, ते स्पंदन त्याच्यातली हळूहळू फक्त स्पंदन रूपाने राहतात. आपल्यामध्ये असल्यामुळे ते स्पंदन त्याला चालू ठेवणं आवश्यक आहे. मूळ मायेचं जसं आहे तसं स्पंदन रूपी तो राहतो, म्हणजे साक्षी रूपाने राहतो. तो काहीच करत नाही. अशी जेव्हा वृत्ती तयार होते, त्यावेळेला हळूहळू आपण मूळ मायेपर्यंत जातो. तो अंतरात्मा ओळखणं म्हणजे सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धार, ही निर्गुण जाण्याकरता किंवा निर्गुणापर्यंत जाण्याकरता आपल्याला ह्या अंतरात्म्याला आधी वळवावं लागतं. आधी स्वतःमध्ये बदल करावा लागतो. आपल्याला नेहमी सवय असते आपण दुसऱ्याला बदल करायला सांगतो, पण दुसऱ्याला बदल करायला सांगून कधीही उपयोग होत नाही. मग आपल्याला एखादी व्यक्ती आवडत नाही, आपल्याला एखाद्या ठिकाणी जायला आवडत नाही, आपण आपल्यात बदल करू शकतो की आपण तिथे नाही जायचं. एखादी व्यक्ती आली आपल्याला आवडत नसेल, बोलायचं नाहीये, 2 शब्द हाय हॅलो करावे आणि आपल्या कामामध्ये निघून जावं, असंही करता येतं. म्हणजे आपण आपल्यात बदल करू शकतो कितीतरी प्रकाराने, आणि आपल्यात बदल करणं आपल्याला शक्य असतं. दुसऱ्याच्या मध्ये आपण कधीही बदल करू शकत नाही, हे तितकंच खरंय. हे आपल्यामध्ये सतत अवगुणांचं चिंतन करणं वगैरे जे समर्थ आपल्याला सांगतात, की त्याचं चिंतन करा, ते अवगुण तुम्ही बाजूला सारू शकता. दुसऱ्याचे अवगुण आपण काढू शकत नाही, ते ज्याचे त्यालाच करावे लागतात. मग असं ज्या वेळेला हळूहळू आम्ही आमच्यामध्ये बदल करायला सुरुवात करतो, त्यावेळेला जो अंतरात्मा आहे तो अंतरात्मा शुद्ध स्वरूपामध्ये व्हायला लागतो. म्हणजेच आपलं चित्त शुद्धी व्हायला लागते. आपण म्हणतो आपली चित्तशुद्धी व्हायला लागते. ही आपली चित्तशुद्धी म्हणजे आपल्या अंतरात्म्याची चित्तशुद्धी होते आणि तो शुद्ध जाणीवेपर्यंत जातो. तो शुद्ध जाणीवेपर्यंत जातो तेव्हा तो मूळ मायेपर्यंत जातो. म्हणून सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, या देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी म्हणणं खूप सोपं आहे. पण या देहाची आसक्ती सोडत सोडत जाऊन हळूहळू सगळ्यांपासून अलिप्त होऊन पूर्णपणे निर्वृत्ती होऊन ज्या वेळेला आपण समाजामध्ये वागायला लागतो, ते अलिप्तपण ज्याला म्हटलं जातं ते या दशकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ते अलिप्तपण आपल्यामध्ये हळूहळू यावं लागतं. आणि ते सगळं येत असताना आपल्यामध्ये जो बदल होतो तो देहबुद्धी ते आत्मबुद्धी, हा आत्मबुद्धीपर्यंत जाण्याचा प्रवास आहे. त्याच्यामध्ये अहंकार, ममता, आसक्ती या सगळ्या गोष्टी हळूहळू बाजूला सारल्या जातात. आणि या देहाबरोबर जसं ते दृश्य वस्तू आपल्याला सर्व दिसतात, त्या दृश्य रूपाच्या मागचं म्हणजे दृश्य रूप तसंच राहणार आहे. चराचरामध्ये आजूबाजूला सगळं तसंच राहणार आहे. पण ते सगळं तसंच राहत असताना आपल्यामध्ये बदल होतो आणि ही वृत्ती हळूहळू हे दृश्य जे आहे त्या मागची जी तत्वरूपाने जे आहे, जे नामरूप धारण करून विश्वामध्ये पसरलेलं आहे, त्या तत्वाचा हळूहळू अनुभव यायला लागतो आणि आपली वृत्ती शांत व्हायला लागते. ते आत्मबुद्धीपर्यंत जाणे हा आपल्यातलाच बदल आहे. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी वाक्य खूप सोपं आहे, पण प्रत्यक्षात आचरणात आणायला विश्वाकार व्हावं लागतं. तेव्हा ते आत्मबुद्धीपर्यंत पोहोचतं हे निश्चित आहे. त्यामुळे या खऱ्या मीला म्हणजे ज्या अंतरात्म्याला आधी आपल्या बाहेरचं विश्व जाणण्यापूर्वी आधी आपलं आपण जाणायला पाहिजे ना. भावे आपण असे आपण हे जे आहे ते आत्मस्वरूपाला ओळखलं पाहिजे. माझ्यात काय दुर्गुण आहेत ते बाजूला करायला पाहिजे. हा आतला अंतरात्मा जो आहे तो जो परमेश्वर आहे तो आपल्यात आहे, अंशरूपाने आपल्यामध्ये आहे, म्हणजे तो अंतरात्मा आहे. तो अंतरात्मा आपण ओळखला पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. याच्यात पुढे म्हणतात, पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा, अवतारी निज नामा येऊन गेले श्रीराम, परिते निज रूपे असती ते निज रूप जगज्योती, सत्वगुण तय समणती जाणीव कळा श्रीराम. आपण पूजा करतो, आत्ताच मी उदाहरण दिलं. आपण एखादी पूजा करतो, छान देवाला नटवतो, त्या प्रतिमेला हार घालतो, धूप दीप ओवाळतो, वातावरण सगळं बघा प्रसन्न होऊन जातं तिथलं. आणि ते जे वातावरण प्रसन्न होतं आणि आपल्याला आनंद होतो, आपल्याला जो आनंद होतो तो अंतरात्म्याला आनंद होतो. त्याला आनंद होणं
त्या पूजेच्या वेळेला प्रसन्न वाटणं म्हणजे अंतरात्मा प्रसन्न करणं. हा अंतरात्मा आधी प्रसन्न करावा लागतो, म्हणून आपल्याला सगुण रूप पूजा सांगितली. ही सगुण पूजा त्याच्यासाठी करायची, करायची नाही असं नाही. काय करायचंय त्याच्या, आत्ताच सांगितलं की त्यामागचं तत्व पाहायला पाहिजे. पण त्यामागचं तत्व पाहताना मुळात आपल्यामध्ये ती शुद्धता यावी लागते, तर ते तत्व दिसतं. अशा वेळेला ती पूजा ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला प्रसन्न वाटतं. त्या प्रतिमा मागचा जो निर्गुण ईश्वर आहे आणि तो आणि अंतरात्मा यांच्यामध्ये काहीतरी सान्निध्य निर्माण होतं. त्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटतं. असं अवतारी पुरुषांचं पण आहे. अवतारी पुरुष मुळामध्ये जगज्योती स्वरूप आहेत, जाणीव रूप परब्रह्मच आहेत, पण त्यांनी सत्वगुणी आहेत. पण ते आपल्यासाठी अवतार घेऊन नामरूप धारण केले. मग ते अवतार जर नामरूप धारण करून आपल्यासाठी काहीतरी करायला येतात, तसंच या भगवंतानी सुद्धा या चराचरामध्ये नामरूपात्मक अनेक गोष्टी धारण केलेल्या आहेत, ज्या नामरूपात्मक असल्या तरी त्याच्या मागचं तत्व आपल्याला जाणता येईल. म्हणजे हे विश्वाकार होण्याकडे जाण्याची प्रक्रिया करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला अवतारी पुरुष जे आहे त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. ते स्वरूपामध्ये आपल्यासाठी आलेत, ते परब्रह्माचा अंश आहेत, आपणही परब्रह्माचा अंश. आता त्यांना अंश का म्हटलं? काही अंश अवतार आहेत, काही आवेश अवतार आहेत, असे 5-6 प्रकारचे अवतार आहेत. हे वेगवेगळे भाग झाले, पण ते सुद्धा त्याचा अंश धरून येतात. अंश धरून येतात म्हणजे ते सगळे अंश त्याच्यामध्ये असतात. परब्रह्माचे सगळे गुण त्याच्यामध्ये असतात. परब्रह्माला अगुण म्हटलेलं आहे. अगणित गुण ज्याच्याकडे आहेत, पण ते गुण तो शांतपणे सांभाळून आहे, सर्वच शांत स्थितीमध्ये आहेत, तो परमेश्वर आहे. त्याच्याकडे अगुण म्हणजे गुण नाहीत असा त्याचा अर्थ होत नाही. हे जसं आपण ह्याच्यापूर्वी पाहिलेलं आहे, तसं या अवतारी पुरुषांमध्ये अनेक प्रकारचे गुण असतात. पण ते गुण सगळेच एकदम दाखवायला जात नाही. ज्या वेळेला जो गुण आवश्यक असतो त्याप्रमाणे ते दाखवतात. म्हणून आपण त्यांना म्हणतो तेही नामरूप धारण केलेलं असल्यामुळे त्यांना थोडंसं शबलत्व आलेलं आहे. हे मूळ मायेचं रूप. किंचित शुद्ध जाणीव सहित सबलत्व हे मूळ मायेचं गुण आहे. आणि ही मूळ माया जी आहे ती म्हणजे शुद्ध अंतरात्मा ज्या वेळेला होतो तेव्हा तो मूळ मायेच्या स्वरूपात होतो. शुद्ध जाणीव, शुद्ध जाणीव त्याच्याकडे असते, पण जाणीव आहे याचा अर्थ चंचलत्व आहे. म्हणून अंतरात्म्याकडे शेवटपर्यंत चंचलत्व आहे. तो मूळ मायेचा 8वा देह आहे, तिथपर्यंत जेव्हा जातो त्या मूळ मायेशी एकरूप होतो त्यावेळेला, म्हणजे मायेच्या हात धरून आपल्याला प्रत्येक ठिकाणी जायला सांगितलं, कारण आपण मायेच्या वातावरणामध्ये राहतोय, तिला धरूनच आपण जायचंय. तर ते सगळ्या माया बाजूला सारून मूळ मायेपर्यंत जातो, त्यावेळेला आपण चित्त शुद्धी होते, शुद्ध जाणीव तिथे निर्माण होते. तिथपर्यंत आपल्याला जावं लागतं. ही चित्त शुद्धी झाल्याशिवाय काहीही होत नाही. असं म्हणतात, आमचं चित्त शुद्धच आहे, आमचं चित्त शुद्धच आहे, मी अगदी शुद्ध अंतःकरणाने सगळ्या गोष्टी करत असते. हा मी आहे ना तिथे अजून. ती मूळ मायेचं फक्त स्पंदन आलं पाहिजे, ती शुद्ध जाणीव आहे. तिथपर्यंत ज्या वेळेला गेलं जातं, मीचा सुद्धा तिथे काही वेळेला लय केला जातो. ती अहमची जाणीव अतिशय सूक्ष्म स्वरूपात असते, की तिच्या निर्विकार अशी जाणीव असते, ती त्या मूळ मायेपर्यंत असते. त्या मूळ मायेपर्यंत आपल्याला जायचंय. हे अवतारी पुरुष जे आहेत ते अवतारी तरी निजधामा येऊन गेले, ते इथे येतात, आपल्याला मार्गदर्शन करतात, जातात. पण ते जातात त्यावेळेला काय, ते परब्रह्माचे अवतारी पुरुष जे आहेत, अवतारी पुरुषांच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं तर अवतारी पुरुष ज्या वेळेला आपल्या सान्निध्यामध्ये येतात तेव्हा आपल्याला आनंद होतो. त्यांच्या नुसत्या असण्याने आपल्याला आनंद होतो, त्यांच्याकडे पाहून आपल्याला आनंद होतो, त्यांचं ऐकून आपल्याला आनंद होतो. म्हणजे आपला अंतरात्मा त्याच्या सन्निध जातो. हे सूर जुळणं ज्याला म्हणतात, ते एकदा जुळले की तो अंतरात्मा आपला जो आतमध्ये आहे तो हळूहळू शुद्ध व्हायला लागतो. हे अवतारी पुरुष चिरंजीवच असतात तसं जर पाहिलं तर. जाणीव जसं आपल्याला जगज्योती समासामध्ये ही सगळी जगज्योतीची रूप आहेत. जाणीव म्हणजे दुसरं काय आहे, जगज्योती आहे त्याच्यामध्ये. जगज्योतीमध्ये आपण पाहिलंय. आणि जगज्योती वायू रूप आहे, हेही आपण पाहिलेलं आहे. म्हणजे
या सगळे जे अवतारी पुरुष आहेत ते सगळे चिरंजीव आहेत असं मी का म्हणते, की हे जरी देहाने नाहीसे झाले, कारण ज्यांनी ज्यांनी देह धारण केला, मग ते सद्गुरू असोत किंवा आणखीन कोणी असो, ज्यांनी देह धारण केलेला आहे त्यांना देह त्याग करावाच लागतो. कारण तो नियम आहे. देहाची उत्पत्ती झाली म्हणजे नाश हे नक्की आहे. नाश म्हणजे त्यांचं शरीर मृत होतं. ते मृत होत नाहीत, पण वायुरूपाने ते सगळीकडे असतात. म्हणून ते चिरंजीव आहेत असं म्हणायला हरकत नाही, असं मी म्हटलं. वायुरूपाने ते असतात. आपण ह्याही गोष्टी पाहिल्यात की समाधी स्थळाच्या ठिकाणी आपल्याला स्पंदन जाणवतात. आपल्याला कुठेतरी आतमधनं एक असं छान वाटायला सुरुवात होते. हे जे आपण मागे पाहिलं, हाही आपला एक समाज झालेला आहे. आणि ते जगज्योती आहे. म्हणजे ते अवतारी पुरुष जे आहे ते वायुरूपाने तिथे असतात असं म्हटलं जातं. त्यामुळे ते वायुरूपाने सर्वत्रच असतात. वायुरूपाने ते असतात त्यावेळेला त्यांना कुठेही पुन्हा देह धारण करावासा वाटला तर ते आपल्या यांनी करू शकतात, दर्शन देऊ शकतात. ते तेवढ्या पुरता देह धारण करतात, म्हणजे सगुण रूप धारण करतात. देह धारण करून पुन्हा ते येत आहेत वगैरे असं नाही. त्या त्या व्यक्तीला ते ते रूप ते दाखवू शकतात. कुठे स्वप्नामध्ये असेल, आनंदामध्ये असताना असेल, एकांतामध्ये असताना येतील. पण ते आपल्याला काही ना काही शब्द रूपाने, स्पर्श रूपाने, 8-10 प्रकारे ते आपल्याला दर्शन देऊ शकतात. त्यामुळे देह त्यांनी म्हटलेलं आहे, वायू रूपाने ते जगज्योती रूपाने, जाणीव रूपाने सर्वत्र असतात. असे हे अवतारी पुरुष असतात. असे हे चार देह चार चत्वार देव आपण बघितलेले आहेत. मग तसं त्याच्याशी साधर्म्य घ्यायचं असेल तर देहपुरामध्ये ईश म्हणून नाव पुरुष, जगामध्ये जगदीश तैसा ओळखावा श्रीराम, जाणीव रूपे जगदांतरे प्रस्तुत वर्तती शरीरे, अंतःकरण विष्णू येणे प्रकारे ओळखावा श्रीराम. देहामध्ये ईश, त्याचं नाव पुरुष असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण ही देहरूपी नगरी आहे आणि या देहरूपी नगरामध्ये राहणारा, त्याचं ईशद करणारा, आपण म्हणतो परमेश्वर किंवा ईश्वर, जो जगताचं ईशद करतो. कधी उगवायचं, कधी अस्त व्हायचंय, सूर्याला तोच सांगतो, चंद्राला तोच सांगतो. असा जो ईशन करणारा आहे तो ईश्वर असं आपण जगताच्या बाबतीमध्ये म्हणतो. इथे हे पूर म्हणजे नगरी, अमुक अमुक रमण्यपूर, अमकपूर वगैरे काही काही अशी नावं असतात. पूर म्हणजे नगरी. या नगरीमध्ये राहणारा जो ईश आहे, ईश तत्व आहे, तो म्हणजे पुरुष. म्हणून त्याला पुर ईश असं पुर ईश म्हणून पुरुष असं म्हटलं जातं. हा जो त्याचा ईशन करणारा ईश्वर आहे, म्हणजे तोही ईश्वरच आहे. तो जो अंतरात्मा आहे त्या तो खरा पुरुष आहे. आतमध्ये राहून या देहाचं चलनवलन करतोय, बोलायला सांगतोय, खायला सांगतोय, प्यायला सांगतोय, उठायला सांगतोय, बसायला सांगतोय. किती क्रिया आहे, हा हा आत आहे म्हणून सर्व क्रिया चालली. अन्यथा या क्रिया चालल्याच नसत्या. त्यामुळे या सर्व क्रिया ज्या चाललेल्या आहेत, जगामध्ये जसा जगदीश आहे तसा पुरामध्ये राहणारा हा पुरुष जो आहे तोच अंतरात्मा आहे. तोच अंतरात्मा या देहाचं ईशन करत राहतो. म्हणजे अंतरंगात खोल खोल शिरून आपल्याला त्याला जाणावं लागतं. एकदा का त्याला जाणणं की जगदात्मा जाणायला सोपं जातं. आधी स्वतःवरनं लोकांची मग परीक्षा करत जावं असं म्हटलं जातं. आधी आपली परीक्षा करावी लागते. आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं होतं, आपण जेव्हा दुसऱ्यांच्याकडे बोट दाखवतो, असं करून बोट दाखवतो, त्यावेळेला 3 बोट आपल्याकडे असतात. म्हणजे दुसऱ्याचा एक दुर्गुण दाखवतो तेव्हा आपल्यामध्ये 3 दुर्गुण असतात. मग जर आपल्यातले 3 दुर्गुण आपल्याला समजायला लागले तर दुसऱ्याकडे बोट दाखवायचं आपल्याला कामच पडत नाही. कारण आपल्याला माहितीये त्याच्या तिप्पट आपल्यामध्ये आहे. मग आपल्यातले दुर्गुण दूर करा हे जसं सांगितलं जातं तसं इथे त्यांनी सांगितलंय. आधी आपल्यातलं पहा, आपल्यातला अंतरात्मा ओळखा, मग बाहेरचा जगदात्मा ओळखायला जा, तो तुम्हाला सहजपणे ओळखता येईल. पण स्वतःतला अंतरात्मा ओळखणं हे खरं म्हणजे ज्ञान आहे. आणि त्या अंतरात्म्याला ओळखताना आपण नेहमी सांगत आलो आतापर्यंत, चित्तशुद्धी करावी, चांगले गुण घ्यावे,
आणि मग शमदमादी षट संपत्ती साधन करावी. सांगायला सगळं सोपं आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतरंगामध्ये उतरवल्या पाहिजेत. आतमध्ये खोल खोल शिरून परापश्यंती मध्यमा वैखरी असा जो प्रवास आपण असा करत असतो, बोलण्याचा प्रवास करत असतो, तो उलटा प्रवास सुरुवात करायचे, म्हणजे अंतर्मुख होऊन प्रवास सुरुवात करायचे आणि मग बेंबीच्या जवळ परेहून परता जो आहे त्याला जाण्याचे, असं आतापर्यंत आपण सांगितलं. या जगताच्या मागे जसं ईश्वर तत्व आहे, तसं आपल्यामधलं जे ईश्वर तत्व आहे, जो कूटस्थ आत्मा ज्याला म्हटलेला आहे, आधी त्याला ओळखायला शिकलं पाहिजे. त्याला ओळखायला शिकलं म्हणजे जगातली जी शुद्ध जाणीव आहे, त्याला आपण विष्णू असं म्हणतो, तोच आपला अंतर्यामी आहे हे आपल्याला कळायला सुरुवात होते. म्हणून जाणीव रूपे जगदांतरे प्रस्तुत वर्तती शरीरे अंतःकरण विष्णू येणे प्रकारे ओळखावा. जाणीव जगामध्ये तो विष्णू आहे, सर्वत्र पसरलेला आहे. आता आम्हाला ग्रंथ परिचय झालेला असल्यामुळे, अनेक ग्रंथ वाचलेले असल्यामुळे, वेगवेगळी प्रवचनं ऐकलेली असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना आता माहिती झालं की ह्या जगामध्ये सुद्धा सर्वत्र परमेश्वर पसरलेला आहे. इकडे तिकडे मागे पुढे उभा, सगळीकडे जगदीश उभा आहे, हे आपल्याला कळतंय. हे फक्त शाब्दिक रूपाने कळेल. पण ज्या वेळेला आपण अंतरात्म्याला जाणायला शिकतो, अंतरात्मा म्हणजे जाणीव, जाणीव म्हणजे विष्णू, अशी पुन्हा सगळी समीकरण आपल्याला मांडता येतात. आणि तोच सगळ्यांचा रक्षण करताय, तोच आपल्यात अंतःकरण रूपाने जाणीव रूपाने राहतो आणि तो जाणीव रूपाने आपला प्रतिपाळ करीत असतो. जाणीव रूपाने तोही आपला प्रतिपाळ करत असतो. त्याबद्दलही आपण बघितलं होतं. विष्णूचं प्राबल्य असलं की आपलं संरक्षण होतं. ज्या वेळेला शिवाचं प्राबल्य येतं, त्यावेळेला आपला कुठेतरी गडबड होते किंवा आपला थोडासा ऱ्हास होतो. शिवाचं प्राबल्य असतं त्यावेळेस. ते ब्रह्माचं प्राबल्य असतं त्यावेळेस. म्हणजे ही ते 3 गुण सत्व रजतम, यापैकी ते 3 गुण असू देत, 3 ब्रह्मा विष्णू महेश असू देत, हे एक पालन करता, एक उत्पत्ती करता, एक स्थिती करता आणि एक प्रलय करण्याकरता, असं जे आपण म्हटलं जातं, ते तिन्ही लोक आपलं काम करत असतात. त्याच्यामध्ये मग आपले प्रारब्ध असतं, त्याच्यामध्ये मग आपलं कर्म असतं, पूर्वजन्मीचं सुकृत असतं. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि ही गुंतागुंत आहे. म्हणून कर्माची गती गहन आहे असं म्हटलं जातं. ते त्यासाठी म्हटलं जातं. अंशरूपाने हा आपल्यामध्ये असतो. हा अंतरात्माच करताही आहे, भोगताही आहे, स्वतंत्रही आहे. काय करायचं ते करते पण, त्याला भोगते पण. स्वतंत्रपणे तो करू शकतो, पण तो करता आहे, तो भोगताय. भोगताय म्हटलं म्हणजे अपूर्णत्व आलं. तो अपूर्णत्व असेल त्यावेळेलाच पूर्णत्वाकडे जावंच वाटतं. आपण म्हणतो पूर्णात पूर्णमिदम, पूर्णस्य पूर्णमादाय वगैरे आपण सगळं नेहमी म्हणतो. तो पूर्ण आहे आणि मी अपूर्ण आहे, असं तो अंतरात्म्याला आपण समजावून सांगितलेलं असतो की आपण त्याच्यासारखे पूर्ण नाही, पण ज्ञानी आहोत. आता आम्हाला सगळ्याचं ज्ञान व्हायला लागलं म्हणून ज्ञानी म्हणूया, पण आम्ही अल्पज्ञ आहोत. तो सर्वज्ञ आहे. जो ईश्वर आहे तो सर्वज्ञ आहे आणि परब्रह्म आहे ते ज्ञ स्वरूप आहे. असे 3 टप्पे आहेत. त्यामुळे आधी आपल्याला आपल्याकडनं ईश्वराकडे जायचंय. ईश्वर म्हणजे ईशन करणारा, म्हणजेच मी म्हटलं तसं मूळ मायेपर्यंत जायचंय. हे जे ईशन करण्यापर्यंत जायचंय, अंतरात्मा एकदा ओळखला की मग आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. त्या अंतरात्म्याची शुद्ध जाणीव आपल्यामध्ये निर्माण करावी लागते आणि तोपर्यंत आपल्याला अपूर्णत्व वाटत राहतं. विषयांचं अपूर्णत्व आता सोडूनच द्या, तो आपला विषयच नाहीये. विषय मिळवण्यासाठी आपण सतत भागदौड करतच असतो, पण त्याच्यासाठी म्हटलेलं नाही. इथे आपल्याला अंतरात्मा जो आहे, त्या अंतरात्म्याला जाणायचं असेल तर ती शुद्धी आपल्यामध्ये करावी लागते. आणि तिथपर्यंत मग आपलं ते जे अपूर्णत्व आपल्याला वाटतंय की माझा अंतरात्मा अजून मायेत आहे, माझ्या अंतरात्म्यामध्ये शुद्ध जाणीवपर्यंत तरी मला जायला पाहिजे, माझ्या अंतरात्म्यामध्ये शुद्ध स्पंदन यायला पाहिजे, तिथपर्यंत जाण्याची जी प्रक्रिया आहे ती अंतर्मुख साधन आहे. म्हणून काही मांडावे न लगे, काही सांडावे न लगे, काही करावं लागत नाही. इथे फक्त अंतर्मुख प्रवास होऊन हवे आपणासे आपण, आपल्याला पाहायचं. ही आपल्याला पाहत असताना शुद्ध जाणीव आपल्यामध्ये निर्माण होते
म्हणजे जो आत्मा मायेच्या आवरणाखाली आहे, त्याचा जीव म्हणून राहतोय, त्याला शिवापर्यंत जाण्याची आपली तयारी करता येते. आणि त्याच्यासाठी अंतर्मुख साधना आपल्याला वारंवार करायला सांगितले. आणि ज्या वेळेला आपण ह्या सगळ्यातून बाहेर पडतो, तेव्हा मौन्य गर्भ अवस्था प्राप्त होते. आणि ते ही अवस्था जेव्हा प्राप्त होते, वृत्तीची निर्वृत्ती होते, चित्ताची शुद्धी होते, त्यावेळेला त्या अंतरात्म्याला आपण ओळखलं असं होतं. हे आधी आतल्या अंतरात्म्याला ओळखायचंय आणि मग आपोआपच विश्वामध्ये आपल्याला तो अंतरात्मा शुद्ध स्वरूपातला दिसायला सुरुवात होते. पुढचं सोपं आहे म्हणजे, पण आधीचं करायला पाहिजे. ते आधीचं अवघड आहे. म्हणून ते म्हणतात ऐसा अंतरात्मा बोलिला, तरी तोही तत्वामध्ये आला, तरी तोही तत्वामध्ये आला. म्हणून पुढे विचार पाहिजे केला, महावाक्यांचा श्रीराम. आधी देखला देहधारी, मग पहावे जगदांतरी. तयाचे दिया उपरी, परब्रह्म पावे श्रीराम. इथे त्यांनी खरा उपदेश केलेला आहे. हा अंतरात्मा सुद्धा 82 तत्वामध्ये जीव म्हणून आलेला आहे. त्यांनी देह धारण केल्याबरोबर त्याला जीवत्व आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो बांधून राहिलेला आहे. 82 तत्वांमध्ये मायेने बांधलेला आहे, देहबुद्धीने बांधलेला आहे. जेव्हा तो जन्माला येतो तेव्हापासून तो बांधलेला आहे. हा यातनं हे 82 तत्वांचं आपल्याला निरसन करायला पाहिजे. ते निरसन कसं करायचंय हे 17व्या दशकात त्यांनी आपल्याला सांगितले. आधी आपल्यातला असणारा अंतरात्मा परमेश्वर ओळखावा, पहावे आपणासे आपण या नावात ज्ञान हे पाहावं. ते ज्ञान आधी करून घ्यावं. विवेक विचाराने प्रचितीने नुसतं शब्दज्ञान करून उपयोगी नाही. प्रचितीने ते जाणून घेतलं पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे आणि मग सर्व जगतामध्ये असलेला जगदीश्वर जो आहे तो नंतर जाणून घ्या. आधी परब्रह्म परमात्मा परमेश्वर असलेला आपल्या आत स्थित असलेला अंतरात्मा आधी ओळखा. त्याचं ज्ञान करून नंतर जगामध्ये असलेला जगदीश्वर ओळखून घ्या आणि तो ओळखला की परब्रह्माकडे जाणं सोपं आहे. अशा पद्धतीने त्यांनी सगळं सांगितले. मग परब्रह्माकडे जाता येतं. प्रथम स्वरूपाचं ज्ञान, मग जगदीश्वराचं ज्ञान, ज्याला आपण विज्ञान असं म्हटलं जातं. विशेष ज्ञान झाल्यावर तेही ज्ञान मुरून जातं आणि ज्ञान विज्ञानाच्या पलीकडे असलेलं परब्रह्म त्याचा अनुभव घेता येतो. या पद्धतीने या ओळीने या क्रमानुसार हळूहळू अभ्यासाला सुरुवात केली की आपल्याला एक 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 साक्षात्कार व्हायला लागतो असं समर्थ आपल्याला सांगतात. इथे विज्ञान या शब्दावरती बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे आक्षेप घेतले जातात. वेगवेगळ्या पद्धतीने पण सांगितलं जातं. काही जण त्याचा अर्थ विरुद्ध प्रकारचं विपरीत ज्ञान असाही अर्थ घेतात. विज्ञान म्हणजे इथे समर्थाने ते विशेष ज्ञान असल्या दृष्टीने घेतलेलं आहे. विज्ञान हा वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जातो. त्यानुसार समर्थाने विशेष ज्ञान म्हणजे प्रत्येक चराचरामध्ये विभूती योगाने तो परमेश्वराचं तत्व आपल्याला समजायला लागतं. त्याला त्यांनी विज्ञान म्हटले. पण ते तत्व समजायला लागल्यानंतर सुद्धा आता मला परमेश्वर सगळीकडे दिसायला लागला अशा प्रकारचा अहंकार येण्याची शक्यता असते. ते ज्ञान आणि विज्ञान मुरावं लागतं. मुरावं लागतं म्हणजे काय, लोणचं सुद्धा घातल्या घातल्या ताज्याची चव वेगळी असते, आनंद होतो. पण नंतर मुरल्यानंतर ते जास्त चांगलं लागतं. हे दोन्ही मुरावं लागतं. तसं ज्ञान सुद्धा मुरावं लागतं. मला ज्ञान झालंय ही भावना सुद्धा तिथे राहून चालत नाही. अशा पद्धतीने जो विचार केला जातो त्याला ज्ञान विज्ञान मुराले असं म्हटलं जातं. म्हणजे त्या ज्ञान विज्ञानाच्या पलीकडे आपल्याला जाता येतं. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान हा शब्द वापरलेला आहे. पण विज्ञान म्हणताना त्यांनी प्रपंच ज्ञान, विज्ञान म्हणजे प्रपंच ज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणजे नामरूपात्मक जो ईश्वर आहे त्याचं ज्ञान. प्रपंच संसार माया या सगळ्यामध्ये असलेलं जे आहे ज्ञान, त्याला या सगळ्यामध्ये असलेलं ज्ञान त्याला विज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे प्रपंच ज्ञान असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याला, किंवा संसाराचं ज्ञान म्हटलेलं आहे. संसरती इति संसारा, त्या संसाराचं ज्ञान म्हणजे ते व्यक्ती असू दे, वेली असू देत, फुलं असू देत, निसर्ग असू देत, या सगळ्यामध्ये विभूती योगाने तो कसा आहे. नामरूपात्मक सुद्धा ते शुद्ध जाणीव स्वरूप परब्रह्म आहे
असं त्यांनी म्हटलेलं आहे. नामरूपात्मक असलं तरी सुद्धा ते नामरूपात्मक काढून टाका ना, मग आतमध्ये शुद्धच आहे. हे काढून टाका म्हणणं सोपं आहे, पण हे काढणं खूप अवघड आहे. त्यामुळे हा जो मार्ग आहे तो सोपा म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. त्याच्यासाठी साधना ही महत्वाची असते. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय, उत्पत्ती स्थिती संहार याहून वेगळा निरंजन, येथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे श्रीराम. अष्टदेह मान जाणून झाली या निरशन, पुढे उरे निरंजन विमल ब्रह्म श्रीराम. जे उत्पत्ती स्थिती संहार हे सगळे जे विकार आहेत, ते सगळे विकार आपल्याला आहेत. पण जे परब्रह्म आहे ते निर्विकार आहे. त्यामुळे ह्या 8 देहांचं, 4 पिंडांचे, 4 ब्रह्मांडाचे देह आहेत, त्या सगळ्याचा हळूहळू निराश करावा लागतो. हे सगळे जे देह आहेत मूळ मायेपर्यंतचे, मान ते स्थळ कालादी यांनी सीमित आहे. मूळ माया सुद्धा ब्रह्मांडामध्ये सीमितच आहे. त्यामुळे अखंड मनन चिंतन निधिध्यासन करून त्या साधक त्या परब्रह्माशी एकरूप झाला की मग वेगळेपणाने राहत नाही आणि त्याला मुक्तावस्था प्राप्त होते. साधक आणि जाणायचे ज्ञान आणि जाणलेले ब्रह्म, म्हणजे ज्याला आपण त्रिपुटी म्हणतो, दृश्य द्रष्टा दर्शन, हे सगळं एकरूप होऊन जातं. आणि हे एकरूप होऊन गेलं की ईश्वरचरणी ती व्यक्ती लीन होऊन जाते. लीन झाल्यावरती ते ईश्वरचरणी म्हटलेलं आहे, म्हणजे मायेमध्ये लीन होऊन जाते, शुद्ध जाणीव स्वरूपापर्यंत जाते. आणि मग ती माया जी आहे ती माया त्याचंच स्पंदन असल्यामुळे ती त्याला त्याच्याशी एकरूप करून घेते. ती माया त्यातनं बाजूला होते. माया मूळ माया ती बाजूला झाली की आपोआपच ते जे शुद्ध जाणीव स्वरूप असलेलं असं जे परमात्मा स्वरूप आणि अंतरात्मा जो आहे, तो अंतरात्मा त्या परमात्म्याशी म्हणजे परब्रह्म परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. अशा तऱ्हेने त्यांनी हे सगळं वर्णन केलेलं आहे. हे वर्णन करताना एक गोष्ट आज थोडस हाच समास होईल असं मला वाटतंय. एक सिंहाची गोष्ट सांगते, म्हणजे हा सगळा प्रवास कसा होतो ते आपल्याला लक्षात येईल. आपण हा सगळा प्रवास आतापर्यंत केलेला आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे, शाब्दिक रूपाने तो आपल्याला कळलेला आहे. पण अनुभव रूपाने अजून आपल्याला यायला ती साधना ज्याची त्यालाच करावी लागते. ही तुमची साधना मी केली, माझी साधना यांनी केली असं होत नाही. अनुभव हा ज्याचा त्यांनी घ्यायचा असल्यामुळे साधना ही ज्याची त्यालाच करावी लागते. हा सगळा प्रवास ज्याचा त्यालाच करावा लागतो. फक्त आधी शास्त्र प्रचिती, मग गुरु प्रचिती आणि मग आत्मप्रचिती या टप्प्याने आपल्याला जावं लागतं. हे तितकंच खरं आहे. शास्त्राचे ग्रंथ वाचून आपल्याला अर्थ कळायला लागतो. अर्थ कळायला नुसतं आपण म्हणत राहत नाही, अर्थ कळायला लागतो. अर्थ करून नंतर मग आपल्याला त्या अर्थाशी एकरूप होता येतं. हे अर्थाशी एकरूप होतं त्यावेळेला आपल्याला मौन्य गर्भावस्था येते, कारण तो अर्थही बाजूला जातो आणि तो आपल्या शरीरामध्ये मुरवला जातो. याला अर्थरूप होणं म्हणतात. हे अर्थरूप झाल्यानंतर आपण मौन्य गर्भावस्थेत येतो आणि ती मौन्य गर्भावस्था आपल्याला परब्रह्माशी एकरूप करायला मदत करते. आणि ही मौन्य गर्भावस्था अत्यंत अवघड आहे. पण एक सिंहाची गोष्ट बघूया. एक शिकारी आहे. सिंहाची गोष्ट म्हणजे शिकारी आणि सिंह असं एक गोष्ट बघूया. एक शिकारी आहे. आता हा शिकारी ज्या वेळेला शिकार करायला जातो तेव्हा सगळा पोशाख घालून जातो. शिकारीचा पोशाख, मग त्याच्यामध्ये ते बेल्ट वगैरे लावलेले असतात, सगळं सामान मागे घेतलेलं असतं पाठीवरती. तो हिरव्या कलरचा म्हणजे निसर्गरम्य वातावरणामध्ये सिंहाला दिसू नये म्हणून केलेला सगळा पोशाख जो असतो, बंदूक बिंदूक सगळी घेतलेली असते, अशी सगळी तयारी तो करतो. साधक हा शिकारी आहे, हे लक्षात घ्या. आणि सिंह हे परब्रह्माचं स्वरूप आहे. त्यामुळे हा जो साधक आहे तो सगळा पोशाख घालून तयार होतो आणि वरती माचणावरती जाऊन, माचण माहितीये ना, शिकार करताना असं उंच एका ठिकाणी चारा वगैरे ठेवून वगैरे थोडस वरती एक बांधलेलं असतं, त्याच्यावरती जाऊन बसला तो साधक जो असतो तो माचणावरती जाऊन बसतो. म्हणजे हा शिकारी जो आहे तो सर्व पोशाख घालतो आणि सर्व तयारीनिशी माचणावरती जाऊन बसतो. याचाच अर्थ असा आहे
की हा जो साधक आहे तो आतापर्यंत जे जे काही शिकवलं, जे जे काही शब्द स्वरूपाने बघितलं, त्या शब्द स्वरूपाची सगळी तयारी करून शम दम तितिक्षा हे सगळं अंतरंगामध्ये षटसंपत्ती ज्या आहेत, साधन चतुष्टय जे आहे त्याची बैठक तयार करतो, षटसंपत्ती शरीरामध्ये मुरवतो आणि चित्ताची शुद्धी करण्याच्या दृष्टिकोनाने तिथे जातो. हे सगळा पोशाख घातलेला आहे त्यांनी आणि हे सगळं साधना चतुष्टय सगळं वगैरे करून आता तो माचणावरती जाऊन बसला, म्हणजे उद आसीन झाला, वरती जाऊन बसला, उदासीन झाला. उदासीन म्हणजे उद आसीन, त्याला सुख दुःख समे कृत्वा याप्रमाणे तो त्या भावनेवरती जाऊन बसलेला आहे. मनाचं उन्मने या अवस्थेला तो गेलेला आहे. इथपर्यंत तोची सगळी तयारी झाली आणि एकाग्र रीतीने मौन्य गर्भ अवस्थेमध्ये शतहेनी एकाग्र अवस्थेने तो सिंहाची वाट बघतोय. तो शिकारी जो आहे तो एकाग्रतेने सिंहाची वाट बघतोय आणि सिंहाची म्हणजे त्या परब्रह्माची वाट बघतोय. ते ध्येय साध्य करायचंय आणि ते ध्येय साध्य करण्याकरता तो धनुष्य त्याने घेतलेला आहे असं वर्णन उपनिषदामध्ये आलेलं आहे. ते ध्येय साध्य करण्याकरता सुद्धा अर्जुनाला वरती मासा आहे, खाली त्यांनी पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब बघायचं आणि त्याचा डोळा फोडायचा, त्याला एकाग्र चित्त व्हावं लागतं. हे खाली बघून वरती करताना सुद्धा एकाग्र चित्त व्हायचंय. तसं त्याला शिकाऱ्याला सुद्धा सिंह लांबनं येताना दिसल्यानंतर त्या सिंहाची शिकार करण्याकरता एकाग्र व्हावं लागतं, की त्याची डरकाळी कुठल्या बाजूने येते, तो नक्की त्याच बाजूने येतोय का, येताना काही पानं हलतायत का, झाडीतनं येतोय का, कसा येतोय, हे सगळं निरीक्षण करावं लागतं शिकाऱ्याला. त्याचप्रमाणे इथे जर आपण बघितलं तर परब्रह्माचं ध्येय आपल्याला साध्य करायचं असेल तर अचूक नेम त्याच्यापर्यंत आपला गेला पाहिजे. म्हणून धनुष्याचं उदाहरण उपनिषदांमध्ये दिलेलं आहे, पंचदशीमध्ये दिलेलं आहे, की ते ध्येय बरोबर तिथेच सोडता आलं पाहिजे. बाण तर ते ध्येय गाठलं जातं, म्हणजे आजूबाजूला कुठेही लक्ष जाता कामा नये. साधकाच्या बाबतीतून जर विचार केला तर त्याला गर्जनेवरनं हे सगळं समजलं पाहिजे. म्हणजे ते ध्येय जे आहे ते सगळं शाब्दिक ज्ञानाने त्याला त्याचा अर्थ कळला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय शोधायचं हे कळतं, ही शास्त्र प्रचिती आपल्याला येते. पण नंतर 4 महावाक्यांचं विवरण जे आहे ते सद्गुरू आपल्याला जेव्हा करून देतात की तत्त्वमसि, तू तोच आहे. हे सगळे जे 4 महावाक्य आहेत या 4 महावाक्यांचं विवरण करून देताना समर्थांनी असं सांगितलं त्याचा जप नाही करायचंय, तर त्याचं आचरणामध्ये ते आणायचंय. की आधी सर्व ब्रह्म आहे हे आपल्याला पाहता शाब्दिक रूपाने तरी पाहता आलं पाहिजे, विभूती योगाने पाहता आलं पाहिजे आणि मग नंतर ते तुम्ही सद्गुरू सांगतात ते तूच आहे हे उपदेश वाक्य त्यांनी घेतल्यावर ते उपदेश आपल्याला ग्रहण करता आलं पाहिजे की मीच आहे, म्हणून ब्रह्मास्मी. इथपर्यंत आपल्यालाच आपली साधना करून यावं लागतं. हे जे आहे हे 4 महावाक्यांचा विचार हे सगळं परोक्ष ज्ञान आहे. तो विचार आपण करायचा आहे, सद्गुरूंनी सांगितलेलं बघायचंय, शास्त्र प्रचिती बघायचंय, हा सगळा परोक्ष विचार आहे. ह्या सिंहाची गर्जना आली का नाही, तो हलतोय का नाही, काही फांद्या हलतायत की नाही, हे जे सगळं आपण बघतोय ही अनुभूती नाहीये. हे फक्त ग्रंथ प्रचिती, गुरुप्रचिती वगैरे हे सगळं सिंह येतोय एवढं समजलं, म्हणजे आपण त्याच्या जवळ जातोय एवढं समजलं. प्रत्यक्ष दिसत नाहीये, अनुभूती आलेली नाहीये. हे सगळं परईक्ष ज्ञान ज्याला म्हटलं जातं, चांद्रशाखा न्यायाप्रमाणे सांगितलेलं, संत वाङ्मयात सांगितलेलं, कथा ऐकतो त्यावरनं सांगितलेलं, अजून प्रत्यक्ष सिंह दिसलेला नाही, प्रत्यक्ष अनुभूती नाही. अशा पद्धतीने त्या साधकाचं सगळं चाललंय. तो नेम धरून बसलाय, त्याची सगळी तपश्चर्या पुरी आहे, मौन्य गर्भ अवस्थेपर्यंत तो गेलेला आहे. आता सिंह दिसायला लागला, हळूहळू सिंह दिसतोय, लांबून येताना दिसतोय. हे अपरोक्ष ज्ञान. आतापर्यंत परईक्ष ज्ञान होतं आणि आता जे झालंय सिंह दिसला, दिसला त्याचं दर्शन झालं, ईश्वराचं दर्शन झालं, अपरोक्ष ज्ञान झालं. हे स्वतःला झालेलं ज्ञान साधना पूर्ण होऊन सिद्धत्व प्राप्त होऊन त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी ते ज्ञान ग्रहण केलं, त्याला आत्मदर्शन झालं.
अंतरात्म्याचं ज्ञान झालं, त्याला परब्रह्माचं ज्ञान झालं, त्याला जगदीश्वराचं जगद ईश्वराचं ज्ञान झालं, त्याला ह्या परब्रह्मापर्यंत तो जाऊन पोचला. ते फक्त देव दर्शन त्याला झालं की परब्रह्माचे तर त्याला अनुभव यायला लागले. ते दर्शन हळूहळू व्हायला लागलं. आणि आता पण पुढची स्थिती अशी झाली शिकाऱ्याची, की शिकारी शिकार करायला म्हणून आता म्हणजे त्याच्याशी ते ध्येय गाठायचं, ते परब्रह्माचं ज्ञान मिळवायचं, यासाठी तो शिकारी जो होता, सिंहाला आता ठार मारायचं. त्या सिंहाला मारण्याकरता म्हणून तो साधक जो होता, तो सिद्धत्वाला पोचलेला जो होता, जो मौन्य गर्भ अवस्थेपर्यंत गेलेला होता, तो खाली वाकला. खाली वाकला म्हणजेच त्याच्या अहंकाराचा लय झाला, सूक्ष्म जाणीवेचा सुद्धा लय झाला. आणि हे सूक्ष्म अहंकाराचा म्हणजे अहम अहंता दर्प वगैरे आपलं हे सगळं याच्या आधी झालेलं आहे. अहमची जाणीव शेवटपर्यंत आपल्यामध्ये राहते, अहम ब्रह्मास्मी पर्यंत. त्यातला अहम आणि अस्मी पण गळून गेला. हे जे आहे तो शिकार करायला खाली वाकला, तो खाली पडला, गडबड झाली. तो खाली पडला आणि सिंहानेच त्याला खाऊन टाकलं. सिंह जवळ आला, त्याला मारण्याकरता तो तयार झालेला, तो खाली पडला आणि सिंहानेच त्याला खाल्लं. आता सिंहानेच खाल्ल्यानंतर सिंहाच्या रोमारोमामध्ये तो भिनला. सिंहाच्या रोमामध्ये रक्त, पेशी, मांस सगळ्याशी एकरूप झाला, कारण चावून चावून सिंहाने त्याला खाऊन टाकलं. त्यावेळेला त्याचा अनुभव सांगायला, की मी माचणावर चढलो होतो, मग मी ते बंदूक धरली होती, मग मी अशी साधना केली, मग मी तशी साधना केली, हे सगळं सांगायला तो उरेल का? ज्या वेळेला तो त्या सिंहाशी एकरूप झाला, त्या परब्रह्माशी एकरूप झाला, त्यावेळेला अनुभव सांगायला तो उरलाच नाही. असा हा क्षण आहे की त्या परब्रह्माशी एकरूप झाल्यानंतर तो त्याच्याशी एकरूपच्या वेळेला होतो आणि पूर्ण परब्रह्म स्वरूप होऊन जातो, तेव्हा अनुभव सांगायला तो तिथे शिल्लकच राहत नाही. असं जे वर्णन केलं जातं तो त्याच्याशी एकरूप होऊन गेला. हे म्हणणं सोपं आहे. हे सगळं एकरूपत्व असतं. मग सगळेच संत जर असे एकरूप होऊन गेले, तर मग आम्हाला मार्गदर्शन करणार कोण? हा प्रश्न ज्या वेळेला निर्माण होतो, त्यावेळेला काही संत, काही अंशावतार, काही देह धारण करून अवतार रूपाने आमच्या पुढे येतात. ते तेच परब्रह्म स्वरूप असतात. कार्टून फिल्म मध्ये काही वेळेला दाखवतो की तो वॉशिंग मशीन मध्ये गेला, त्याच्यात अडकला, पुन्हा त्यातनं बाहेर आला, त्याला झटकल्यावर पुन्हा तो चालायला. अशा पद्धतीने पण काही कार्टून फिल्म मी बघितलेले आहेत मुलांबरोबर. पण त्याच्यामध्ये मग हा जो संत आहे तो पुन्हा देह धारण करतो. त्याला संत म्हणा, देहावतारी म्हणा, किंवा त्याला अवतार म्हणा. रामकृष्णादी अवतार आपल्याला शिकवण्यासाठी झालेले, यदा यदा ही धर्मस्य म्हणून आलेले आहेत, अशा पद्धतीने आलेले आहेत. मग हे सगळे जे अवतार आहेत ते पुन्हा देहरूप धारण करून येतात. संत सुद्धा देहरूप धारण करून येतात, तेव्हा आम्हाला त्यांच्याकडनं ज्ञान होतं. पण ते परब्रह्माच्या आज्ञेने देह धारण करतात. आपलं कार्य संपलं की परत देह विसर्जन करतात. इतक्या सहजपणे वस्त्र बदलावे त्याप्रमाणे ते देह धारण करतात, देह सोडून टाकतात. त्यांना त्याच्यामध्ये काहीही वाटत नाही. आम्हाला देह धारण केल्यावर आनंद होतो, पण देह सोडून जाताना दुःख होतं. त्याचं कारण म्हणजे आम्ही आसक्तीमध्ये आहोत. इथे आता पूर्णत्वापर्यंत आल्यानंतर सगळ्याचा लय केल्यावरती उरतं ते फक्त निरंजन ब्रह्मच उरतं, असं त्यांनी सांगितलेलं. अर्थात हा अंतरात्म्यापासून पुढे असलेला प्रवास जो आहे तो मूळमायेपर्यंत जायचंय, म्हणून 4 पिंडाचे 4 ब्रह्मांडाचे देह निरसन करा असं म्हटलं जातं. अष्टदेहाचं निरसन असं म्हटलं जातं. पण अष्टदेहाचं निरसन करताना सुरुवातीला समर्थांनी हा ग्रंथराज दासबोध प्रापंचिकासाठी लिहिलेला आहे. त्यामुळे त्यांनी काही वेळेला म्हणताना बस एकदा महाकारण अवस्था जी आहे, महाकारण देहाची अवस्था आहे, ती ज्ञानाची अवस्था आहे, तिथपर्यंत पोहोचलात, मनाची उन्मनी अवस्था झाली की तुम्हाला परब्रह्माचं ज्ञान होईल. इथपर्यंत तर या, मग पुढचं आपोआपच उलगडेल. हे इथपर्यंत येण्याला सुद्धा बराच प्रापंचिकाला वेळ लागतो. त्यामुळे त्यांनी इथपर्यंतच्या अवस्था फक्त सांगितल्या, जास्ती करून
की तिथपर्यंत या. मग पुढचं जे आहे ते सद्गुरूंनी हात धरलेलाच आहे, ते पुढचं ज्ञान देणारच आहे. त्यामुळे ते पुढची प्रक्रिया आपोआपच पुढे होते. आधी उन्मनी अवस्थेपर्यंत तर उदासीन तर व्हा, तिथपर्यंत येणं महत्वाचं आहे. चित्तशुद्धी होणं महत्वाचं आहे. चित्तशुद्धी पूर्ण व्हायला आपल्याला अंतरात्म्यापर्यंत पोहोचावंच लागतं. आणि अंतरात्मा म्हणजे वेगळं काही नाही, मूळ मायेपर्यंत आपण जातो, असा हा प्रवास आहे, असं त्यांनी यावेळेला सांगितलं होतं. आता हे सगळं सांगताना त्यांनी इथे म्हटलंय, येथे राहिला वाच्यांश, पाहोन सांडिला लक्षांश, लक्षांशासारखा वृत्तिलेश, तोही गेला श्रीराम. हे सगळं जी सिंहाची गोष्ट सांगितली त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की सुरुवातीला वाच्यांश म्हटलेला आहे. श्रवण मनन चिंतन करून ते शब्द सातत्याने अर्थ घेऊन जे लिहिलेले आहेत ते शब्द तर कळले पाहिजेत. हे शब्द आधी कळले पाहिजेत. मग शब्द कळल्यानंतर त्याचा अर्थ म्हणजे बिटवीन द लाईन्स काय, त्यांना काय म्हणायचंय. त्यांनी लिहिलंय इथे असं शब्दरूपाने, बरोबर आहे की तो ते गंगेवर राहतात. नाशिकला जर आपण बघितलं तर नाशिकला बरेच जण असं म्हणतात, हा हा कुठे राहता तुम्ही? आम्ही गंगेवर राहतो. तर गंगेवर राहतो हा वाच्यांश झाला. वाचेनी काय सांगितलं? गंगेवर राहतो. पण खरं तो गंगेवर राहतो का? नाही. तो त्या नदीच्या किनारी जे घर आहेत ना, बस तिथे राहतो. म्हणजे गंगेत वर घर बांधणं शक्य नाहीये, ती म्हणण्याची पद्धत आहे. पण लक्षांश काय आहे? त्याला म्हणायचंय काय? बिटवीन द लाईन्स काय आहे? तर तो गंगेवर राहत नाही. गंगेच्या शेजारी जी घरं आहेत, नदीच्या शेजारी जी घरं आहेत, तिथे तो त्या बाजूला तिथे राहतो. हा लक्षांश आहे. तसंच बिटवीन द लाईन्स कळण्याकरता नामरूपाच्या मागचं जे वर्णन केलेलं आहे, तो वर्णनातीत जे आहे ते लक्ष आहे, ते कळलं पाहिजे. वाचताना, ग्रंथ वाचताना आपल्याला ग्रंथाचा अर्थ कळतो, शब्दरूपाने कळतो, वाच्यांशाने कळतो. पण नंतर तो वाचल्यानंतर तो जेवढ्या वेळा जास्त श्रवण मनन चिंतन करू तेवढ्या वेळेला वेगवेगळे अर्थ आपल्याला प्राप्त होतात. म्हणून सातत्याने श्रवण मनन चिंतन करा असं सांगितलंय. आणि वाचताना अर्थासहित वाचा. हा अर्थ वाचताना प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळा अर्थ समजतो. हे बिटवीन द लाईन्स काय आहे ते आपल्याला कळायला लागतं. लिहिल्याप्रमाणे अर्थ काढत नाही, त्याच्या मागचा मतीत अर्थ आपण बघतो, त्याला लक्षांश असं म्हणतात. वाच्यांश, लक्षांश म्हणजे आधी लक्षांश, ज्या वेळेला वाच्यांश घेतो त्यावेळेला वाचत असतो. मग आपल्याला निधिध्यासाने पाहुणी सांडीला लक्षांश, लक्षांश कळायला लागतो, तेव्हा वाच्यांश अजिबात सुटून जातो. आणि मग आपोआप आपल्या अंगामध्ये ते अनुसंधान सातत्याने करत राहिल्यामुळे, त्याचं सातत्याने जप करत राहिल्यामुळे, सातत्याने ते वाचन श्रवण मनन चिंतन करत राहिल्यामुळे या सातत्याने आपल्यामध्ये तो लक्षांश म्हणजे जो अर्थरूप आहे तो अर्थ आपल्या शरीरामध्ये निधिध्यासाने आचरणात यायला सुरुवात होते. हे आचरणात येणं म्हणजे लक्षांशासारखा वृत्तिलेश तोही गेला. हळूहळू आचरणात यायला लागल्यावरती आपोआपच आपल्याच मध्ये बदल होतो. आपल्याला दुसऱ्यांमध्ये बदल करायची आवश्यकता नाही. म्हणून अनुभूती जी आहे ही ज्याची त्यांनीच घ्यायची असते. अभ्यास हा ज्याचा त्यांनीच करायचा असतो. श्रम हे ज्याचे त्यांनीच करायचे असतात. त्यामुळे कर्म ही सुद्धा ज्याची त्यांनीच करायची असतात. उपासना ही ज्याची त्यांनीच करायची असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आपण करत राहिलो की आपल्याला अंतरात्म्यापर्यंत जाता येतं. किंवा अर्थरूप झाल्यावर लक्षांशासारखा वृत्तिलेश तोही गेला. वृत्तीची निवृत्ती होईपर्यंत या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तेव्हा त्या अंतरात्म्यापर्यंत आपल्याला जाता येतं. अशा पद्धतीने हा सगळा रस्ता किंवा मार्ग, ज्याला गमूपंथ अनंत या राघवाचा जो सांगितलेला आहे, त्या निर्गुण निराकाराचं लक्ष आपल्याला साधायचंय. ती वृत्ती आपल्याला निवृत्त करायची. अर्थाशी अर्थरूप होऊन मौन्य गर्भ मुद्रा जी म्हटली जाते, मौन्य गर्भ अवस्था प्राप्त करायची. आणि मग सगळ्याचा लय केल्यानंतर पुढे उरतं ते शुद्ध विमल ब्रह्म उरतं. त्या ब्रह्मापर्यंत आपल्याला जायचंय. आणि म्हणून हा उपदेश खरं म्हणजे समर्थाने इथे केला. इथे आपल्याला गुरुप्रचिती द्यायला हळूहळू सुरुवात होते. आणि हा गुरुप्रचितीचा उपदेश समर्थ मार्ग, समर्थ म्हणजे आता इथे समर्थांचा दासबोध आपण म्हणतोय,
म्हणून म्हणतो जे आपले गुरु असतील त्या गुरूंच्या मार्गावरनं चालावं, त्या गुरूंनी जे सांगितलंय त्याप्रमाणे आचरण करावं आणि आपोआपच आपल्याला गुरुप्रचिती यायला सुरुवात होते, हे निश्चित आहे. म्हणून इथे त्यांनी फक्त आपल्याला उपदेश निरूपण असं म्हटलंय. ओव्या 25च आहेत, पण अतिशय अर्थगर्भ अशा ओव्या आहेत. आणि मग पुढे जे आहे ते हे सगळं होत असताना आपल्याला पुढे निस्पृह व्हायचंय. ही निर्वृत्ती होणं, निस्पृह होणं सगळं एकच आहे. निस्पृह होताना पण अलिप्त पण त्याच्यामध्ये आहे, निर्वृत्ती होताना पण अलिप्त पण त्याच्यामध्ये आहे. आणि 11व्या दशकामध्ये आपल्याला अलिप्तपणा पाहिजे. सप्तसंकेत आपल्याला ते सांगतायत 9व्या अध्यायापासून. ते सप्तसंकेत जे आहेत ते सांगताना इथे आता त्यांनी 11व्या अध्यायामध्ये आपल्याला अलिप्तपण सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकाराने हे अलिप्तपण सांगताना पुढे ती निस्पृह वर्तणूक कशी असायला पाहिजे, जी महंतांची होती. पण ह्याच्यात थोडीशी महंतांची लक्षणं निस्पृह वर्तणूक मध्ये आलेली आहेत, ती आपण पुढच्या वेळेला बघू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर